सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतप्रेमीच्या मनात एकच प्रश्न आहे, बकासूरला नक्की झालं काय? अनेक दिवसांपासून मैदानावर राज्य करणारा हा दिग्गज नंदी अचानक शांत का झाला आणि तो पुन्हा मैदानात कधी दिसणार? आज आपण या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम मी गोष्ट स्पष्ट करतो, बकासूर सुरक्षित आहे आणि त्याची प्रकृती सुधारणा होत आहे. काही दिवसापूर्वी बकासूरला अशक्तपणा जाणवत होता. त्याचा माणसाला थकवा किंवा अशक्तपणा आला की डॉक्टर उपचार करतात, तसंच मुख्य प्राण्यांनाही उपचाराची गरज असते. त्यामुळे बकासूरला कर्नाटकात नेऊन मुख्य उपचार करण्यात आले आणि आता त्याला आराम दिला जात आहे. परंतु मित्रांनो, काही दिवसांचा खराब काळ पाहून अनेक लोकांनी बकासूरला कमी लेखायला सुरुवात केली. पण इतिहास विसरून चालणार नाही, कारण हा साधा नंदी नाही. हा तब्बल 12 वेळा हिंद केसरी किताब जिंकलेला महाराष्ट्राचा सुपरस्टार आहे. बैलगाडा शर्यतीच्या इतिहासात असे विक्रम फार कमी नंदीच्या नावावर आहेत. 1-2 मैदानात अपेक्षित कामगिरी झाली नाही म्हणून एखाद्या दिग्गजाची किंमत कमी होत नाही. मोठमोठे खेळाडूही कधी ना कधी फॉर्म बाहेर जातात, पण खरे विजेते पुन्हा उभे राहतात आणि बकासूर हा कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. मित्रांनो, बकासूरवर चाहत्यांचं किती प्रेम आहे याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याच्यासाठी फोन येत आहेत. गडचिरोली सारख्या दूरच्या भागातूनही चाहते त्याची चौकशी करत आहेत. काही चाहते तर इतके भावनिक झाले की बकासूर हरल्यानंतर त्यांना अन्नही गोड लागत नाही. ही फक्त शर्यत नाही तर भावना आहेत, प्रेम आहे आणि विश्वास आहे. आज सर्वात मोठी बातमी म्हणजे बकासूर थेट 21 आणि 22 जूनच्या मोठ्या मैदानात दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. तोपर्यंत त्याला पूर्ण विश्राम दिला जाणार आहे. कोणताही धोका न घेता त्याला पुन्हा तंदुरुस्त करण्यावर भर दिला जात आहे. मित्रांनो, बैलगाडा शर्यती किंवा स्पर्धा नाही, प्रत्येक नंदी मागे मालकाचे कष्ट, प्रेम आणि अनेक वर्षांची मेहनत असते. प्रत्येक मालकाचं स्वप्न असतं की त्याच्या नंदी मैदानात गुलाला उधळावा, मग तो मोठा मालक असो किंवा गोरगरीब शेतकरी. चला आपण सर्वजण बकासूरच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देऊयात. तसेच 21 आणि 22 जूनला मैदानात उतरणाऱ्या सर्व नंदींना मनापासून शुभेच्छा देऊयात, कारण शेवटी विजय हा मेहनतीचा होतो. तुमच्या मते बकासूर जोरदार कमबॅक करेल का आणि यंदाच्या मैदानात तो पुन्हा इतिहास रचेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.